नमस्कार मित्रांनो, मी दीपक कांगजे तुमचं आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आता या पार्ट दुसरा आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस शिपाई 2024 ची प्रश्नपत्रिका आहे. आपल्याकडे हे 17 क्रमांकाचं उदाहरण राहून गेलं तर आपण आता कंटिन्यू करत आहे दुसरा पार्ट. जर तुम्ही पहिला पार्ट जर नाही बघितला असेल तर पहिला पार्ट बघून घ्या, त्याच्यात काही उदाहरणं गेले आपण, त्याच्यानंतर हा दुसरा पार्ट चालू होतोय. चला मग आता आपण 17 क्रमांकाचं उदाहरण बघू. याच्यात काय दिलं आपल्याला, 5 वाट्या 7 ताटे यांची एकूण किंमत 650 रुपये व 3 ताटं व 8 वाट्या यांची किंमत 425 रुपये असेल तर 5 ताटाची किंमत काढणे आपल्याला. इथं आपल्याला 2 गोष्टी दिले, नंबर 1 वाट्या आणि नंबर 2 ताटं आणि यांच्या किंमती दिल्या आपल्याला. आता आपण यांच्या एक चल समीकरण आहे, दुचल समीकरण आहे, त्या पद्धतीनुसार आपण यांचे हे उदाहरण सोडवू. चला मग बघू. तुम्ही उदाहरण वाचलं असेल, मी एक गृहीत धरतो कारण की वाचल्यावर जास्त समजतं. आता इथं आपण 5 वाट्याला एक्स मानू आणि ताट्याला वाय मानू, एक्स आणि वाय. आता इथं 5 वाट्या दिले, 5 वाट्याला आपण काय म्हणले एक्स अधिक 7 ताटाला आपण वाय म्हणले, बरोबर. किती एकूण किंमत त्यांची 650. हे झालं पहिलं समीकरण. आता दुसरं समीकरण तयार करू. 3 ताटाला काय सांगितलं वाय म्हणजे अडीन 3 ताटं अधिक 8 वाट्या बरोबर 425. दुसरं समीकरण. हे झालं पहिलं आणि दुसरं समीकरण झालं. आता या समीकरणाला आपल्याला जर समाधानाला आहे किंवा एक्स जावळायचं असेल, आता आपल्याला त्यानं काय सांगितलं ताटाची किंमत, हे ताटाची किंमत काढायची आपल्याला आणि इथं ताट आहे आपल्याला. तर इथं हे समीकरण आपल्याला इथं अशा संख्येनं गुणणं पडेल की या एक्स गायब होईल वजाबाकी जर केली या समीकरणाची. म्हणून आपण या वरच्या समीकरणाला 8 न गुण्याचं आणि याला 8 न गुण्याचं, याला 5 न गुण्याचं, याला 8 आणि याला 5 म्हणजे 8 म्हणजे 40 आणि 8 म्हणजे 40 म्हणजे एक्स चाललं जाईल. म्हणजे जर तुम्हाला समजतंय का, या 2 उदाहरणाला आपल्याला जर एक्स जावाडायचा असला तर आपल्याला या संख्येला वरच्या संख्येला 8 न गुणावं लागेल आणि खालील संख्यांना 5 न गुणावं. म्हणजे समीकरण 1ला 8 न गुणायचं आणि समीकरण 2ला 5 न गुणायचं. प्रत्येक संख्येला गुणायचं आहे बरोबर. आता 8 म्हणजे 40 एक्स अधिक 8 7 56 वाय बरोबर. आता 650 गुणिला 8 तसंच 8 म्हणजे 40 अधिक याला 5 न गुणायचं आहे 15 वाय बरोबर 425 गुणिला 5. हे झाले समीकरण. आता हे सोडून घ्या, याची वजाबाकी करून घ्या. वजा केले 40 एक्स मधून 40 वाय गेले 0 म्हणजे फक्त एक्स गेला, 40 गेले, वाय गेले. आता याची वजाबाकी करायची. 56 मधून 15 गेले 1 4 41 वाय. आता यांचा गुणाकार, या दोघीचा गुणाकार करून घ्यायचा आणि त्यातून वजा करून घ्यायची. 650 गुणिला 8 हे येतं 5200. 8 म्हणजे 40 आजच्याला 4 8 7 8 म्हणजे 8 7 48 52. हे झालं याचं गुणाकार. याचा 5 5 25 आजच्याला 2 5 2 10 2 12 आजच्याला 1 5 4 20 21. वजाबाकी करून घ्या आता या दोघीची. यांचा गुणाकार आला, यांची वजाबाकी करून घ्यायची. 5 0 5 5 गेले, 9 2 गेले 7 1 0 3. आता 41 वाय बरोबर 3075 हे आपलं हे आलं समीकरणाचं. आता 41 इकडे गुन्ह्याला इकडे भागेला पाहिजे म्हणजे वायची किंमत आपल्याला समजेल. वाय आपण काय म्हणले ताट बांधले आणि आपल्याला 5 ताटाची किंमत काढायची. 5 ताटाची किंमत काढायची. 41 भागेला 41 मूळ संख्या याला डायरेक्ट भाग जाणार नाही. 41 गुणिला 7
7 एक 7, 7 एक 7, 7 चौक 28, म्हणजे 41 7 287, म्हणजे 307 मधून 287 0, 10तून 8 गेले 2, 0 0, 20 आणि एवढे 5, 41 5 205, 4 पंचे 20 आणि 5 एक 5, 41 5 म्हणजे 75 लाभली. वायची किंमत काय आली आपली 75. आपल्या एक वाय म्हणजे एक ताटीची किंमत काढली आपण 75, तर 5 ताट गुन्ह्याला 75 गुन्ह्याला 5, बरोबर आपला 375 येतो. जर 75 गुन्ह्याला 5 केलं तर म्हणजे आपल्याला 5 ताटाची किंमत किती आली 375. चला आता पुढील उदाहरण बघू आपण. आता आपले 24 नंबर उदाहरण मित्र. इथं आपल्याला हे गणनेवर म्हणजे वार काढायचा आपल्याला या उदाहरणामध्ये 24 मध्ये. याच्यात काय दिलं 1 मे 2016 रोजी रविवार आहे. आता 2016 हे लीप वर्ष आहे, पण इथं मे पासून तर आपल्याला ऑगस्ट महिन्यापर्यंत तारीख काढायची, म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा काही संबंधच येत नाही आपल्याला. ही एक गोष्ट आहे. केव्हा बी आपल्याला वार काढताना पहिले तो लीप वर्ष का ते बघून घ्यायचं. पण इथं लीप वर्ष तर आहे, पण तसं काही संबंधच नाही. म्हणून 1 मे 2016 पासून तर 15 ऑगस्ट 2016 आपल्याला याच्यात किती दिवस आहे ते बघणे पडेल. आता केव्हा बी वार काढताना आता 1 मे महिना हा 31चा आहे, म्हणून 31 प्लस जून महिना हा 30चा आहे, प्लस जुलै महिना 31चा आहे. जुलै नंतर काय ऑगस्ट हे 15 ऑगस्ट. आता आपण मे महिन्याचे 31 दिवस धरले आणि 15 ऑगस्टचे 15 दिवस धरले. आता याच्यातून 1 दिवस कमी करणार आपल्याला, कारण की 1 मेचे तारीख आपल्याला रविवार दिले, कारण की इथला एक कोणती तरी 1 तारीख कमी करायची. म्हणजे इथे जर 15 तारीख दिले तर याच्यातला 1 वार कमी करायचा, किंवा मग 1 तारखेचा मे महिन्याचा हे 30 दिवस धरायचे आपण. म्हणजे आपण 30 दिवस धरू, तेव्हा आपल्याला तो रविवार आहे ना, रविवार समजला आहे ना, मग तेव्हा आपल्या बरोबर व्यवस्थित उत्तर काढता येतं. चला मग इथं 30 आहे की नाही. जर 7 जर वागलं 7 चौक 28 उरले 2, 7 चौक 28 उरले 2, 7 दिवसानं वार रिपीट होतो म्हणून आपण 7 वागतोय. 7 चौक 28 उरले 3, 7 दोन्ही 14 उरले 1. आता इथं आणखी 7 जातील का पहा, 4 आणि 3 7 म्हणजे गेले, 1 कट झाले, उरला 1 दिवस. म्हणजे जर 1 तारखेला जर रविवार असला तर 1 प्लस होईल त्याच्यामध्ये, म्हणजे सोमवार. आपलं उत्तर आहे सोमवार. चला आता दुसरं उदाहरण बघू. आता इथं आपल्याला 66 प्रश्न दिले. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 2,50,000 असल्यास 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल. म्हणजे 2010 सालापासून तर 2012 लोक आपल्याला काढणार, 2010 2011 2012, म्हणजे असे आपल्याला किती वर्षाची किंमत काढायची आहे. इथं आपल्याला 8% दर दिले आणि 2010 सालापासून दिले. 2010 ला किती संख्या दिली 2,50,000. तर 2011 किती झाली ते काढायचं आहे. 2011 पासून 2012 किती झाली, म्हणजे असे 2 दर काढायचे आहेत आपल्याला. आता 2,50,000चे 8%, मी तुम्हाला सांगेल टक्केवारी कशी काढायची सोपी. जर 1 शून्य उडवला ते राहिले 10%, अजून 1 शून्य उडवला हे झालं 1%, म्हणजे 2500 म्हणजे 1%. 1% किंमत आली म्हणजे आपल्याला किती टक्के काढता येतात, गुन्ह्याला 8. जर यांना गुणलं 25 8 200, हे 2 शून्य ठेवून द्यायचे, म्हणजे 20,000 आला. म्हणजे पहिल्या वर्षी 20,000 किंमत वाढेल. मग या 2,50,000 प्लस 20,000 करून घ्यायची, म्हणजे झाले 70,000. इथं आपल्याला व्याज वापरायचं आहे, पण आपण हे सोपं झालं एवढं घेत नाही. आता इथं 2,70,000चे आपण आणखीन 8% काढायचं, हे झाले 1 शून्य उडवला 10%, आणखीन 1 शून्य उडवला हे झाले 1%. 1% गुन्ह्याला 8. 8 7 56, 5 5, 8 2 16, 16 5 21,
आणि 2 शून्य, हे 21,600. म्हणजे जे पहिले आपले 2,70,000 होते तिच्यात आपल्याला 21,600 ॲड करावे लागतील. तेव्हा आपल्याला समजेल की लोकसंख्या वाढली. 0,0,6,1,9,2 2,91,600 उत्तर आपलं 2,91,600. म्हणजे आपल्याला या उदाहरणामध्ये 2 वर्षाचं सरळ चक्रवाढ व्याजासारखंच होतं. ते लोकसंख्या वाढते, त्या लोकसंख्येचं हे करायचं होतं. आपल्या आता नंतरचं आता 67 नंबरचं उदाहरण, याच्यात काय दिले, एका रकमेचे 10% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याजाने 6,640 रुपये रास होते, तर ती रक्कम काढा. आता इथं आपण गृहीत धरायचं. इथं हे आपल्याला करायचं आहे, 10% दर दिले 3 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाची रास आहे. रासमध्ये आपल्याला मुद्दल आणि व्याज पण असतं आणि ती रक्कम काढायची आपल्याला. आता जर 100 रुपये जर ते मुद्दल असेल, हिच्यावर जर 10% काढले तर हे झाले 110. हे पहिल्या वर्षाचं झालं. आता दुसऱ्या वर्षात आणखी 10% काढले, आपण 1 शून्य कोणाला म्हणजे 10% 11, म्हणजे हिच्यात प्लस 11 करायचे. हे झाले 121. हे झालं दुसऱ्या वर्षाचं व्याज. आता डबल आपल्याला जर 10% काढायचं आहे, इथं जर 1 पॉईंट दिला तर 12.1 हे झाले 10%. म्हणजे 121 मध्ये 12.1 मिळवू आपण. 1,3,3,1 म्हणजे 133.1 हे झाली मुद्दल, नाही रास झाली आपली. मग त्यात काय दिलं आपल्याला, त्यांना आपल्याला रातची किंमत दिली 66.55, म्हणजे 133.1 हे किती आहे, 66.55 आहे. तर 100 बरोबर किती, म्हणजे आपल्याला मुद्दल काढायची. आता यांचा तिरकस गुणाकार करून घ्यावं. 100 गुणिला 6,000 आता इथं 1 शून्य ठेवून घेऊया. जर पॉईंट जर जावा नसला आपल्याला, या पॉईंट गेला. आता 13 यांचा भागाकार करून घ्यायचा, तोडताळ करून घ्यायचा. या 1331 जर याला जर भागलं तर पूर्ण भाग जातो. 1331 1331 1331, म्हणजे जर भागाकार केला तर भाग पुरा 5 भाग जातो. 5 वर 1,000 शून्य ठेवून घ्यायचे, हे 3 शून्य ठेवून घ्यायचे, 1 2 3. म्हणजे जी किंमत रास आहे आपली, नाही रास नाही म्हणजे मुद्दल आहे जे 5,000, या 5,000 वर त्यांना व्याज लावून सण हे एवढी किंमत तरल दे. म्हणजे आपलं उत्तर आहे 5,067 3. चला आता आपण दुसरं उदाहरण बघू. इथं 68 या प्रश्नामध्ये आपल्याला दिले 0.77 आवर्ती दशांश अपूर्णांक पी छेद क्यू रूपात लिहायचा आहे. म्हणजे या रूपात लिहायचा आहे खालील आपल्याला पर्यायामध्ये दिले. इथं आपल्याला आता जर 0.777 आहे, तर असं कोणतं उदाहरण असू द्या किंवा 0.11 असू द्या, 0.22 असू द्या, त्याला 7/9 भागल्यावर असं उत्तर येतं. जर आपण बरी भागाकार केला, आता याचा भाग जातोय का 7/9 नाही जात, मग 0 पॉईंट असं देणार पाहिजे. आता इथे 0 ठेवला, 9 7 63 उरले 7, 9 7 63 उरले 7, 9 7 63, हे असं चालूच राहील. त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे 7/9. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण की तुम्ही सबस्क्राईब करत नाही, फक्त बघताय, तर सबस्क्राईब सुद्धा करा. चला मग भेटू पुढचा नेक्स्ट पार्ट, तिसरा पार्ट येईल, कारण की व्हिडिओ मोठा होतो.